श्रीमद वीरशैव कुरहिणशेट्टी ज्ञाती संस्था संचलित श्री चिंतण्णा स्वामी सांस्कृतिक भवनाचे संकल्पपूर्तीनिमित्त कुरहिणशेट्टी ज्ञाती संस्था व समाज बांधवांच्या वतीनं रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी सत्कार स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक भवन व निर्मितीसाठी देणगी दिलेल्या देणगीदारांनी सपत्नीक उपस्थित राहावे असे आवाहन श्री दीनानाथ दोळम, सचिव सत्यनारायण देवरकोंडा व अध्यक्ष श्री बालाजी मुटकिरी यांनी केले। श्रीमद वीरशैव कुरहिणशेट्टी ज्ञाती संस्था जांडरा समाज सोलापूर अध्यक्ष बालाजी रवींद्र मुटकिरी आपल्या सर्व समाज बांधवांना नमस्कार करतो। आपल्या समाजामध्ये श्री चिंतण्णा स्वामी सांस्कृतिक भवन हा मंगल कार्यालय उभारणीसाठी आपल्या समाजातील सर्व समाज बांधव आर्थिक मदत करून जी भरघोस देणगी दिलेली आहे त्या आरती व योगदानाबद्दल या आरती व योगदानाच्या निमित्ताने श्री चिंतण्णा स्वामी सांस्कृतिक भवन उभा राहिलेला आहे। त्याबद्दल सर्व देणगीदारांचे मी ज्ञाती संस्थेतर्फे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आणि असे सहकार्य त्यांचे पुढे राहील असं मी आशा व्यक्त करतो। आणि सांस्कृतिक भवन निर्मिती 2021 साली पूर्ण झालेला आहे। आमच्याकडून उशीर झालेला आहे। आपल्या सर्व देणगीदारांचे कृतज्ञता सत्कार सोहळा करण्यासाठी त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो आहोत। त्या आता उद्या रविवार 15/3/2026 रविवारी सकाळी 11 वाजता श्री चिंतण्णा स्वामी सांस्कृतिक भवनच्या आर्थिक योगदान जे समाज बांधव दिलेले आहेत देणगीदार त्या सर्वांचे सहपत्नीक ज्ञाती संस्थेच्या वतीने कृतज्ञता सत्कार सोहळा समारंभ आयोजित केलेला आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये सपत्नीक यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि आपण सर्व सपत्नीक उद्या सकाळी 11 वाजता उपस्थित राहून आमच्या ज्ञाती संस्थेतर्फे कृतज्ञता सोहळा कार्यक्रम सत्कार आपण स्वीकारावा अशी मी सर्व ज्ञाती संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांना नम्रपूर्ण आवाहन करतो आणि आपण ज्ञाती संस्थेकडून कृतज्ञता सत्कार सोहळा कार्यक्रम आपण स्वीकारणार आहात अशी मी आशा बाळगून मी संपवतो भाषण। श्रीमद कुरहिणशेट्टी ज्ञाती संस्था सोलापूर या संस्थेचे सचिव सत्यनारायण देवरकोंडा मी आपलं संस्कृती भवनाच्या निमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे। श्री चिंतण्णा स्वामी म्हणून एक संत होते, अवलिया होते। त्यांनी चिंतण्णा स्वामीची जागा आमच्या संस्थेचं 1988 विलीनीकरण करून दिलेलं आहे। त्यावेळी तत्कालीन समाज बांधव नागप्पा देवरकोंडा, तुकाराम महात्मे, दत्तात्रय दोळम आणि देवदेव पालमर इत्यादी समाज बांधवांनी या जागेचा विकास करून तिथं संस्कृती भवन बांधण्याचा विचार केला होता। माननीय अध्यक्ष दीनानाथजी दोळम यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी ठराव पास करून संस्कृत बांधकाम करण्याचा त्यांनी ठराव पास केला। त्याप्रमाणे तो आमचं पाऊल उचललो आणि 1910 पासून तिथं बांधकामात चालू केलं। 2011 आणि 2010 पायाभरणी आणि वास्तुशांती तिथं झालेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही समाज बांधवांकडून काळीचा वाटा म्हणून प्रत्येकी देणगी गोळा केलं। माननीय अध्यक्ष श्री बालाजी मुटकिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही देणगी रूपात समाज बांधवांकडून घरोघरी फिरून देणगी वसूल केली। प्रत्येकजण जवळजवळ 3 लाखापासून ते 25,000पर्यंत समाजबांधवांनी यथाशक्तीपर्यंत त्यांनी देणगी दिलेली आहे। त्याप्रमाणे त्या देणगीतून आम्ही आता पूर्व विभागात कर्नाटक येथील भव्य दिव्य असं चिंतण्णा स्वामी सांस्कृतिक भवन आम्ही उभारणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये समाज बांधवांचे लग्न कार्य होतात, प्रसारण कार्य होतात, वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, नामकरण सोहळा होतात। आमच्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजातील बांधवसुद्धा इथे येऊन लग्न वगैरे कार्य करतात आणि पूर्व विभागात कमीत कमी भाड्याचं सांस्कृतिक भवन म्हणजे आमचं सांस्कृतिक भवन आहे। आणि आता 15 तारखेला उद्या ज्या समाज बांधवांनी देणगी दिलेलं आहे त्या सर्व समाज बांधवांचा आम्ही भव्य आणि दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। त्या सत्कार सोहळ्यामध्ये
त्या समाज बांधवांना असं एक मोमेंट देऊन त्यांचा पूर्ण सत्कार करणार आहोत. या सत्कार समारंभात ज्या ज्या देणगी दिलेल्या त्या समाज बांधव उपस्थित राहावे असे मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे याच्या पुढेही समाज बांधवांनी ज्या ज्यावेळी आम्हाला बांधकाम असो इतर कोणताही कार्यक्रम असो रोख स्वरूपात देणगी देऊन सहकार्य करावं असे विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्रीमद वीरशैव कुरुहिण शेट्टी ज्ञाती संस्था, मी श्री दीनानाथ विठ्ठल जोडम ज्येष्ठ विश्वस्त, चिंतन स्वामी सांस्कृतिक भवनाचे बोर्डामध्ये ठराव प्रस्ताव 2010मध्ये मी पारित केलेले आहे. त्यानंतर 2019-19 भूमिपूजन झालेलं आहे आणि 9/3/12 पायाभरणी झालेलं आहे. आणि कोविडच्या काळात तो वास्तुशांती श्रीमान बालाजी मुटकरी यांच्या अध्यक्षतेखाली वास्तुशांती संपूर्ण बांधकाम होऊन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 5 वर्ष आज चिंतन स्वामी संस्थेत जो देणगी दिलेले आहे त्यांचा सत्कार सोहळा म्हणून आपण कृतज्ञता सोहळा उद्या 15/3 रोजी ठेवण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांना देणगीदारांना आव्हान करतो की उद्याच्या कार्यक्रमाला सहभाग होऊन आनंदी द्विगुणित व्हावे असे मी आव्हान करतो. यावेळी कुरुहिण शेट्टी ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त व समाज बांधव उपस्थित होते.